सी-ई-टी 2024 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल आहे, खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्यांची जोडी आहे? सापेक्ष मूळ संख्यांची जोडी म्हणजे काय असतं? सहमूळ संख्यांची जोडी. सहमूळ संख्यांची जोडी म्हणजे काय? तर ज्या दोन संख्यांमध्ये फक्त एक हा कॉमन असतो, म्हणजे त्या दोन्ही संख्यांना फक्त एकच हा विभाजक कॉमन असतो, त्याला आपण सहमूळ संख्यांची जोडी किंवा सापेक्ष मूळ संख्यांची जोडी असं म्हणतो. तर या संख्यांमध्ये आपण ह्या दोन संख्यांना कोणत्या समान संख्येने भाग जाणार नाही एका एका व्यतिरिक्त. तर आपण चेक करूया. आता इथे बघा 153 आहे. तर 153 17च्या पाड्यामध्ये आहे. ठीक आहे. तर 153 ला 17 ने भाग जातो. 17 मध्ये 153. आपण 187 ला 17 ने भाग जातो का बघूया. 17 एक 17 एक होतात आणि 17 एक 17 तर पूर्ण भाग जातो, म्हणजे या दोन्हीमध्ये 17 हा विभाजक कॉमन आहे. त्याच्यामुळे ही समूळ संख्यांची जोडी होणार नाही. ठीक. आता इथे बघूया 88 88 हे कोणत्या पाड्यात आहे? तर 13च्या. 13 संग 88. 143 ला 13 ने भाग जातो का बघूया. तर 13 एक ते इथं पण 11च भाग येतो. तर या दोघांमध्ये 13 हा विभाजक कॉमन आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये 75 आणि 28 मध्ये बघा, तर 75 ला 5 ने एक भाग जातो आणि 3 ने एक भाग जातो. ठीक आहे. दोन्ही भाग जाणार नाही. आणि 28 ला 5 आणि 3 नी दोघांनी पण भाग नाही जाणार, दोन्ही भाग जातो. 4 नी भाग जातो. त्यामुळे या दोघांमध्ये फक्त एक हा विभाजकच कॉमन आहे. त्यामुळे 75 आणि 28 ही समूळ संख्यांची जोडी आहे. ठीक आहे. चक्रीय समलंब चौकोनाचा एक कोन दुसऱ्याच्या 3 पट आहे. तर लहान कोणाचे माप किती असं विचारलेलं आहे. तर चक्रीय समलंब चौकोन म्हणजे जो की वर्तुळामध्ये असतो चौकोन. वर्तुळामध्ये समलंब चौकोन पाहिजे आपल्याला. तर ते काढूया आपण. हा याला एक बाजू त्याची आणि चक्रीय समलंब चौकोन एक वैशिष्ट्य बघा तुम्ही, की ज्या ह्या ज्या समांतर बाजू असतात त्या समोरासमोरच्या बाजू समांतर असतात आणि ह्या ज्या त्यांना जोडणाऱ्या समोरच्या बाजू असतात त्या एकरूप असतात. आणि चक्रीय चौकोनाचं अजून एक वैशिष्ट्य की त्याचे जे समोरासमोरचे कोन असतात ते पूरक कोन असतात. आता इथे आणि अजून एक की या समलंब चौकोनामध्ये आता हे जे लगतचे कोन आहेत ते एकरूप आहेत. ठीक आहे. हे जवळचे कोन हे एकरूप आहेत. आता मी काय सांगितलं, समोरासमोरचे कोन पूरक असतात. आता ह्यांनी काय माहिती दिलेली आहे, चक्रीय समलंब चौकोनाचा एक कोन दुसऱ्याचा 3 पट आहे. ठीक आहे. म्हणजे हा जर कोन x असेल तर हा 3x असेल. ठीक आहे. हा जर x असेल तर हा आहे 3x. ठीक आहे. आता मी मगाशी सांगितलं समोरासमोरचे चक्रीय समलंब चौकोनाचे कोन पूरक असतात. म्हणजे x अधिक 3x बरोबर 180 आहे. म्हणजे 4x बरोबर 180 आहे. x बरोबर 180 भागिले 4 आहे. 4 इंटू 16 2 उरले 4 पंचे 45 अंश. पर्याय क्रमांक 4 आहे.